नमस्कार. आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे मऊसूत आणि चेंडूसारखे गोल गरगरीत रव्याचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. आज आपण जरा सुद्धा पाक तयार न करता बिना पाकाचे हे लाडू तयार केलेले आहेत. बरोबर अर्धा किलो रव्याचे तयार केले आणि त्यानंतर तयार झाल्यानंतर बरोबर ते 1 किलोचे भरलेले आहेत. लाडू खाताना करकर लागू नये म्हणून मी एक खास ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे. आज आपण वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण पाहिलेले आहेत, त्यामुळे तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही. अगदी माझ्यासारखा 100% परफेक्टच तयार होणार आहे. लाडू पाहणं किती सुरेख तयार झालेला आहे. बांधताना मला जरा सुद्धा त्रास होत नाहीये. अगदी फटाफट असे बांधून तयार होतात. विशेष म्हणजे जास्तीचा तुपाचा वापर न करता अगदी कमी प्रमाणामध्ये तूप वापरून मी हे लाडू तयार केलेले आहेत. मागील 3-4 दिवसापूर्वी आपण दिवाळीच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती. पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. बिना पाकाचे रव्याचे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पॅकेटमधला जो आपला बारीक 0 नंबरचा रवा असतो ना, त्याला चिरोटे रवा असं देखील म्हणतात, तो घेतलेला आहे. बरोबर अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे. आज आपण अर्धा किलो रव्याचे लाडू तयार करणार आहोत. वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण पाहणार आहोत. या वाटीने तुम्हाला मी वाटीने देखील मोजून दाखवणार आहे आणि पुढे वजनी प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे. हे पहा, आता आपण सुरुवातीला वजनी प्रमाणामध्ये पाहूयात किती भरतो रवा ते. वाटीने बरोबर या ठिकाणी 2 वाट्या रवा आपला अर्धा किलो भरलेला आहे. हे पहा, परफेक्ट. आता साखर किती लागणार आहे ते पाहून घेऊयात. 2 वाटी रव्यासाठी आपल्याला वाटीने बरोबर 1 वाटी साखर लागणार आहे. साखर घेताना ना पिठी साखर मोजून घ्यायची नाही, अशी अख्खी साखरच मोजून घ्यायची आहे. कारण पिठी साखर 1 वाटी मोजून भरली तर त्याचं प्रमाण जरा वेगळं होणार आहे. वजनी प्रमाणामध्ये आपल्याला बरोबर 350 ते 375 ग्रॅम पिठी साखर लागणार आहे. आता साजूक तूप किती घ्यायचं? वाटीने बरोबर आपल्याला अर्धी वाटी साजूक तूप लागणार आहे. साजूक तूप अगदीच घट्ट न घेता थोडंसं सेमी लिक्विड असलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. अगदी घट्ट साजूक तूप अर्धी वाटी घेतलं ना तर त्याचं प्रमाण जास्तच होईल, त्यामुळे लक्षात ठेवा थोडंसं सेमी लिक्विड असलेलं अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे. वजनी प्रमाणामध्ये बरोबर आपल्याला 150 ते 160 ग्रॅम साजूक तूप लागणार आहे. सर्व साहित्य मोजून घेताना तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. तुमचं पदार्थ अजिबात बिघडणार नाही. 2 वाटी बारीक रव्यासाठी 1 वाटी साखर आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साजूक तूप घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला 350 ते 375 ग्रॅम साखर आणि 150 ते 160 ग्रॅम साजूक तूप लागणार आहे. आता आपण लगेचच लाडू तयार करायला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेली 1 वाटी साखर मस्त अशी बारीक करून घेऊयात. अशी ताजी पिठी साखर तयार करून जर तुम्ही लाडूमध्ये घातली ना त्याची चवसुद्धा वेगळी लागते. जर दुकानामधून आणून पिठी साखर वापरली ना तर त्याचे ना फार असे गिठुळे खडे झालेले असतात, त्यामुळे ते लाडूमध्ये व्यवस्थित मिक्ससुद्धा होत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेन की अशी ताजी घरीच बनवलेली अगदी हायजेनिक अशी पिठी साखर वापरून हे लाडू तयार करा. हे पहा, अगदीशी बारीक दळून घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला रवा भाजून घेऊयात. रवा भाजण्यासाठी नेहमी अशी जाडबुडाची खोलगट आणि मोठी कढई घ्यायची, म्हणजे कसं रवाचा मोकळा ढाकळा हलवायला जमतो आणि अगदी छान असा भाजला जातो. अजिबात खाली करपत वगैरे नाही. आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलं होतं ना त्यापैकी एकदम सर्व साजूक तूप न घालता सुरुवातीला अशा 2 पळ्या साजूक तूप मी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की घेतलेला सर्व अर्धा किलो रवा एकाच वेळी ह्या साजूक तुपामध्ये घालायचा आहे. असं थोडं साजूक तूप घालून रवा भाजला ना की रवा जो असतो ना तो अगदी आतपर्यंत खमंग भाजला जातो आणि अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे रव्यामध्ये अजिबात कच्चेपणा राहत नाही. त्यामुळे लाडू जे आहेत ना ते चवीला खूप चविष्ट लागतात. जर तुम्ही याच्या उलट सर्व साजूक तूप एकदाच घालून रवा भाजला असता तर रवा सुरुवातीलाच खूप असा ओला झाल्यामुळे अगदी लवकर भाजला गेला असता. रव्यामधला कच्चेपणा अर्धवट तसाच राहिला असता, त्यामुळे लाडू खाताना करकर लागला असता. त्यासोबतच अजिबात त्याला चव व्यवस्थित आली नसती. त्यामुळे लक्षात ठेवा, असं थोडं साजूक तूप घालायचं. घातलेलं साजूक तूप रव्यामध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कमी आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी अजिबात ठेवायची नाही.
आहे अगदी कमी आचेवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाजून घ्यायचा आहे। म्हणजे कसं मस्त असं खमंग भाजला जातो। जर तुम्ही मोठा किंवा मध्यम गॅस करून भाजून घेतला ना तर लवकर भाजला जाईल, तो लवकर असा करपू लागेल। म्हणून लक्षात ठेवा अगदी कमी आचेवरती रवा छान असा खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचा आहे। आणि भाजत असताना ना अगदी तळापासून खालीवर करत राहायचं आहे, म्हणजे कसा सर्व बाजूने एकसारखा भाजला जातो। काही छोट्या मोठ्या तूप घातल्यामुळे गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर चमच्याने ते आपल्याला अशा मोडत मोडत मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे। चला तर या ठिकाणी साधारणतः 5 मिनिटं झालेली आहे। रवा हलकासा भाजून तयार झालेला आहे। आता असे 5 मिनिटं झाली ना की पुन्हा जे उरलेलं साजूक तूप होतं ना त्यापैकी एक पळी साजूक तूप आपल्याला यावेळी घालायचं आहे। व्यवस्थित पुन्हा असं घातलेलं साजूक तूप रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा अगदी कमी आचेवरती भाजून घ्यायचा आहे। असं 2-3 टप्प्यांमध्ये 5-5 मिनिटाच्या अंतरावरती आपण हे साजूक तूप घालणार आहोत आणि रवा अगदी खमंग असा भाजून घेणार आहोत। साधारणतः अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटं अगदी कमी आचेवरती लागणार आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू तयार करत असाल तर तुम्हाला टाइम जास्तीचा लागू शकतो। या ठिकाणी सुरुवातीपासून एक टोटल साधारणतः 15 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती मी रवा सतत हलवत भाजूनच घेत आहे। रव्याचा पहा सुरुवातीपेक्षा हलकासा रंग बदललेला आहे, हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि थोडंसं ना टेक्स्चर जे आहे ना रव्याचं ते आणखी रवाळ असं झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आणखी आपलं जे उरलेलं साजूक तूप होतं ना ते 2 पळ्या साजूक तूप घालायचं आहे। आता एवढं साजूक तूप घालून सुद्धा माझं वाटीमध्ये ना या ठिकाणी साधारणतः पोहे खाण्याचे 5 ते 6 चमचे साजूक तूप उरलेलं आहे। आता हे जे साजूक तूप आहे ना ते आपल्याला शेवटी घालायचं आहे। तुम्हाला कधी घालायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे। हे पहा एवढं साजूक तूप वाटीमध्ये असंच ठेवायचं आहे, ते आपल्याला शेवटी लागणार आहे। आता घातलेलं साजूक तूप पुन्हा रव्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। छोट्या मोठ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी कमी आचेवरती एक साधारणतः आणखी आपल्याला 10 मिनिटं तरी हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना कढई कुठेच मध्ये सोडायची नाही, असं चमच्याने हलवतच राहायचं आहे। कारण आता रवा जो आहे ना तो एक साधारणतः 70% भाजलेला आहे, त्यामुळे मध्येच कढई कुठेच सोडायची नाही, नाहीतर तुमचा रवा खाली करपू शकतो। या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 25 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती सतत हलवत मी रवा भाजूनच घेत आहे। आता पहा आपला रवा हा पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे। रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। अगदी ह्याच बदामी गुलाबी रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्तीचा डार्क रंग येऊ द्यायचा नाही, नाहीतर तुमचे जे लाडू आहे ते करपट लागू शकतात, लक्षात ठेवा। साधारणतः अर्धा किलो रवा भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटच लागतात, यापेक्षा जास्तीचा वेळ लागत नाही। आता हा रवा भाजण्यासाठी जे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं होतं ना ते सर्व मला लागलेलं आहे। तरीसुद्धा मी वाटीमध्ये ना साधारणतः एक 5 ते 6 चमचे तूप पोहे खाण्याचे ठेवलेले आहेत, ते आपल्याला नंतरसाठी लागणार आहे। आता ना या स्टेजला रवा भाजून झाला की लगेचच गॅस बंद करायचा। गॅस पुढे कुठेही चालू करायचं नाही, लक्षात ठेवा। गॅस बंद केल्यानंतरच आपण जी पिठी साखर बारीक करून घेतली होती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती सर्व पिठी साखर एकाच वेळी रव्यामध्ये घालायची आहे। हे पहा या पद्धतीने आणि अगदी फटाफट अशी मिक्स करून घ्यायची आहे। या वेळेला मात्र हात फटाफट चालवायचा आहे। घातलेली संपूर्ण पिठी साखर आपल्या रव्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे। काही छोट्या मोठ्या पिठी साखरेच्या गुठळ्या तयार झालेल्या असतील ना तर चांगल्या आपल्याला अशा मोडत मोडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅस बंदच आहे, गॅस कुठेही चालू करायचा नाही। आता आपला जो रवा असतो ना तो रवा भाजल्यामुळे त्यामध्ये भरपूर सारी उष्णता असते, त्या उष्णतेमध्येच आपली ही घातलेली पिठी साखर छान अशी विरघळते आणि मस्त असं लाडूसाठी लागणारं जे बाइंडिंग असतं ना ते आपल्या ह्या लाडूला येतं। जर तुम्ही गॅस चालू करून पिठी साखर ह्यामध्ये ॲड केली आणि मिक्स करत राहिलात ना तर काय होणार आहे, उष्णतेमुळे जास्तीची उष्णता लागल्यामुळे पिठी साखरेचं पाणी तयार होईल आणि आपले हे लाडूचं मिश्रण पातळ होईल। त्यामुळे लक्षात ठेवा गॅस बंद करूनच आपल्याला ही पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा 2-3 मिनिटांमध्येच मी अगदी घातलेली पिठी साखर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, परफेक्ट। आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे हे जे भाजलेलं जे मिश्रण आहे ना लाडूचं ते चांगलं असं कढईमध्ये दाबूनच ठेवायचं आहे। हे पहा चांगलं असं कलथ्याने किंवा चमच्याने प्रेस करा आणि चांगलं असं दाबून ठेवा। असं दाबून ठेवल्यामुळे काय होतं, उष्णता छान भेटते आणि पिठी साखर मस्त अशी विरघळली जाते। आता झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून एक साधारणतः आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवायचं आहे। अर्धा तास झाकण अजिबात ओपन करायचं नाही, म्हणजे कसं उष्णता छान भेटेल आणि लाडूसाठी लागणारं जे बाइंडिंग आहे ना ते खूप छान असं तयार होईल।
या ठिकाणी एक साधारणतः अर्धा तास झालेला आहे. लाडूचं मिश्रण झाकून ठेवलेलं होतं. आता झाकण ओपन करायचं आहे. आता हे लाडूचे मिश्रण जे आहे ना ते पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. अजूनही हे मिश्रण हे कोमट आहे, अगदी कोमट आपल्याला असंच मिश्रण हवं आहे. आता ना आपलं हे मिश्रण आहे ना लाडूचं ते अगदी छान असं तयार झालेलं आहे. आता या लाडूच्या मिश्रणामध्ये आपण साधारणतः 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घालणार आहोत. अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. आता आपण जे सुरुवातीला एक 5 ते 6 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवलेलं होतं ना ते तूप आपल्याला ह्यावेळेस घालायचं आहे. असं शेवटी थोडंसं तूप घातलं ना की आपले जे लाडू आहे ना अगदी पेढ्यासारखे मऊसूत तयार होतात. अगदी ह्या पद्धतीने लाडू एकदा तयार करून पहा, वाटणार सुद्धा नाही हे बिना पाकाचे लाडू आहेत म्हणून. इतके चविष्ट असे तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं तूप घालायचं उरलेलं. आता आपण सर्वच साजूक तूप ह्या ठिकाणी घातलेलं आहे. साधारणतः 5-6 चमचे साजूक तूप उरलेलं होतं. आता घातलेलं साजूक तूप देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आत्ताच पाहू शकता या मिश्रणाला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. या मिश्रणाची सुद्धा तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. पण जर तुम्हाला अगदी पेढ्यासारखे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू तयार करायचे असतील ना तर आपल्याला आणखी एक स्टेप फॉलो करावी लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडंसं मिश्रण मी हातात घेऊन दाबल्यानंतर छान असा गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपल्या लाडूसाठी लागणारे मिश्रण तयार झालेलं आहे. मस्त असे पेढ्यासारखे मऊसूत लाडू तयार करण्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तयार केलेलं लाडूचं मिश्रण थोडं थोडं घालायचं आहे आणि चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू फिरवून घ्या. म्हणजे कसं आपलं जे हे मिश्रण आहे ना ते आणखी छान असं मिळून येईल आणि लाडू मस्त असे पेढ्यासारखे तयार होतील आणि खाताना ना अजिबात करकर लागणार नाही. त्यामुळे हीच एक स्टेप तुम्ही जरूर फॉलो करून लाडू करून पहा, खूप छान असे तयार होतात. हे पहा, थोडंसं मिश्रण मी चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे बारीक करून घेतलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. पण लक्षात ठेवा या ठिकाणी जर तुम्ही अगदीच गरम मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं ना तर तुमचं मिश्रण मिक्सरच्या उष्णतेमुळे पातळ होऊ शकतं. त्यामुळे हलकंसं कोमट असताना आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अगदी गरम असताना अजिबात बारीक करून घेऊ नका, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं मिक्सरच्या उष्णतेमुळे. हे पहा, ह्याच पद्धतीने आता आपण उरलेलं सर्व मिश्रण थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व मिश्रण मी लाडूचं बारीक करून घेतलेलं आहे. पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत मस्त असं तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी सुंदर असं बाइंडिंग या मिश्रणाला आलेलं आहे. आता थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी मस्त असा लाडू बांधून घ्यायचा आहे. लाडू बांधताना मला जरासुद्धा त्रास होत नाही आहे. मस्त असं पटकन लाडू बांधला गेला आहे आणि अगदी चेंडूसारखा गोल गरगरीत तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असा पेढ्यासारखा मऊसूत तयार झालेला आहे. हे पहा, परफेक्ट. आता सजावटीसाठी तुम्ही ह्यावरती पिस्ता, काजू, बदाम कोणताही सुकामेवा लावू शकता. चला तर तयार केलेले लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेते. हे लाडू बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. अजिबात जास्तीचं तूप लागत नाही. मी या ठिकाणी अर्धा किलो रव्याचे लाडू तयार करून दाखवलेले आहेत, पण ते तयार झाल्यानंतर बरोबर 1 किलोचे तयार होतात. हे पहा, दुसरा लाडू देखील अगदी मस्त असं तयार झालेला आहे. आता हे लाडू बांधायला ना अजिबात वेळ लागत नाही, पटापट बांधले जातात. चला तर ह्याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी मस्त असे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. पहा ना, अगदी मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत. रंग पहा, मस्त असं पांढरा शुभ्र आलेला आहे. तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे पेढ्यासारखे आपले हे लाडू तयार आहे. बरोबर 1 किलोचे तयार झालेले आहेत. तयार झाल्यानंतर तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजिबात लाडूचा तोडल्यानंतर भुगा वगैरे होत नाही आहे. मस्त असं ह्याला टेक्स्चर आलेलं आहे, त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर हे रवा लाडू नक्की करून पहा. कोणालाही जमतील इतके सोपे आहे. वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही. लाडू कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.